सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंगरंजितम द्विषस्तु पाप जात जात कारिवारि संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदा पुराण अत्यंत तसं आत्ताच्या आपण जे जीवन जगत आहोत तर त्यानुसार आपण नर्मदा पुराणचा अभ्यास करणं हे तसं अवघड काम आहे। आणि विविध त्यावेळचा इतिहास किंवा संपूर्ण प्रलय आणि सृष्टी निर्माण ह्या संदर्भातली जी माहिती आहे आणि त्याच प्रकारे आपल्या सर्व नद्या कशा निर्माण झाल्या ह्या संदर्भातली माहिती किंवा देवता आणि असुर यांचं युद्ध आणि त्यामध्ये कसे विविध शक्तींचा उपयोग केला गेला हे आपण काही रामायण महाभारतामध्ये थोडंसं पाहिलेलं आहे सिरियलमध्ये। तर ते आता वाचन करणं तसं अवघड काम आहे आणि त्यासाठी एक चिकाटीच आवश्यक आहे। वाचन करणं सोपं आहे परंतु श्रवण करणं अवघड काम आहे। कारण वाचकासमोर ग्रंथ असतो परंतु जो जीव श्रवण करतो त्यांच्यासमोर केवळ आवाज असतो आणि त्यामुळे ते श्रवण करणं वाचनापेक्षा सुद्धा कठीण काम आहे। तर असं आपल्या सर्वांकडून ते घडत आहे आणि म्हणूनच इथं वेळोवेळी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्या अध्यायाचं श्रवण करणं, त्या अध्यायाला समजून घेणं हे जो करेल त्याचं चित्त शुद्ध होण्यास किंवा हे कुठलेही कष्ट वाया जाणार नाहीत एवढं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे। तर आता आपण वाराह कल्प वृत्तांत वर्णन हे 2 अध्याय पाहिले। त्यानंतर कपिला नदीची निर्मिती कशी झाली तर ते सुद्धा पाहिलं आणि अमरकंटक हे क्षेत्र आणि त्या क्षेत्राच्या आसपास करोडो तीर्थ आहेत आणि त्यालाच ममलेश्वर किंवा ममलेश्वर आणि तिथे दुसरा एक शब्द अंकलेश्वर बहुतेक असं म्हणतात हे सांगितलेलं आहे। तसंच आधीच्या अध्यायामध्ये सुद्धा जेव्हा सृष्टी विनाश झाला त्यावेळेला श्री मार्कंडेय ऋषी अमरकंटक इथं आले तेव्हा मैया त्यांना तिथं दिसली आणि तिथं अमरकंटक ह्या ठिकाणी सर्व देवतांचं देवता मृत झाल्यानंतर त्यांचे शरीर अमरकंटक या पर्वतावरती होते त्यामुळेही त्या पर्वताला अमरकंटक हे नाव झालेलं आहे। कारण देवता अमर असतात आणि त्यांचे जे विनाशाच्या वेळेला जे मृतदेह पडले होते तर पूर्ण डोंगर त्या मृतदेहांनी आच्छादलेला होता। तर हेही आपण पाहिलं, हेही आलेलं आहे संदर्भ। तर असे विविध विस्मयजनक संदर्भ सर्व काही आहेत परंतु हा इतिहास आहे आणि तो घडलेला आहे आणि पुराणांमध्ये जे काही वर्णन आहे ते तसं गूढ आहे। त्याचा शब्दशः अर्थ आपणाला किंवा त्याच्यावरती आपण काहीच नाही भाष्य करू शकत किंवा समजू शकत, आपली तेवढी क्षमता नाही आहे। परंतु आपण वाचन आणि श्रवण करणं आणि त्यातून काही गोष्टी आपणाला आपल्या पातळीवरती समजतील एवढं घेणं हे तरी आपण निश्चित करू शकतो आणि तो आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि मैया कृपेनेच आपल्या सद्गुरू शक्तीच्या अधिष्ठानामुळेच तो होत आहे। तर आता आपण वाराह कल्पा वृत्तांत पाहिला। वाराह या शब्दाचा वाराह हे म्हणजे रानडुक्कर आहे। तर काल चुकून मी आईला विचारलं, मला हे डुक्कर वाराह म्हणजे डुक्कर हे डोक्यात होतं पण तरीसुद्धा विचारावं म्हणून आईला असंच विचारलं, तिने हत्ती सांगितलं आणि तिने ज्या कॉन्फिडन्सने सांगितलं त्या कॉन्फिडन्सने मग मी पण चेक नाही केलं। तर म्हणजे मी असंच म्हटलं की विचारूया अजून एक, आपल्याला डुक्कर वाटतंय तर। आणि आज तिने असंच तिच्या मनात आलं की
हत्ती नाही आहे तर ते डुक्कर आहे. तर आपण ती सुधारणा करूया आणि आता पुढील अध्यायाला सुरुवात करूया. कारण आपण हे रोजच्या वापरातले आपले शब्द नाही आहेत. तर असे अनेक शब्द आणि त्याच्या गमती कदाचित घडतील पुढे पण. तर आपण त्या करत आणि सुधारत पुढे चालूयात. तर आजचा अध्याय आहे 23वा. विशल्या संगम महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तत्रैव संगमे राजन भक्त्या परमया नृप प्राणान् त्यजन्ति ये मत्स्यास्ते यान्ति परमां गतिम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, तिथेच संगमात जे परमभक्तीने प्राण सोडतात ते मरणोत्तर परमगतीला जातात आणि संन्यस्त अमरेश्वरला जाऊन सर्व कल्पांचे सर्व संकल्प त्यजून प्राण सोडणारे निश्चित स्वर्गास निवास करतात. हां, ते मी ममलेश्वर आणि अमरेश्वर, मगाशी चुकून अंकलेश्वर म्हटलं, तर अंकलेश्वर हे वेगळं ठिकाण आहे. तर आपलं जे अमरकंटक आहे त्यालाच ममलेश्वर किंवा अमरेश्वर असंही म्हटलं जातं. हे 2 शब्द इथं पुराणातच दिलेले आहेत. तर हे सांगतायत की अमरकंटक शैलराज गाठल्यावर स्वशरीर सोडणारा सूर्यासम तेजस्वी विमानाने अमरावतीत अर्थात इंद्रनगरीत जातो. अमरकंटक पर्वताहून वर जाणाऱ्या पुरुषाला पाहून सर्व अप्सरा म्हणतात, हा माझा पती व्हावा. धर्म जाणणारे ज्ञानी सरस्वती जल व गंगा जला समान असल्याचे सांगतात. धर्म जाणणारे ज्ञानी सरस्वती जल व गंगा जला समान असल्याचे सांगतात. परंतु श्री नर्मदा तत्व जाणणारे महात्मा निस्संदेह श्री नर्मदा जल त्याहीपेक्षा श्रेष्ठ मानतात. परम पुण्याईने निवास करणारे अनेक विद्याधर किन्नर आदीच्या दृष्टीने श्री नर्मदा जल श्रेष्ठ आहे. मस्तकावर श्री नर्मदा जल धारण करणाऱ्याचे स्थान देवराजाजवळ असते. हे राजा, जास्त बोलण्यात काय अर्थ आहे? हा भयंकर संसार सागर जो पुन्हा पाहू इच्छित नाही त्याने श्री नर्मदाचे सदा सेवन करावे. त्रैलोक्यात या महापवित्र मातेचे स्मरण करतात. या महापवित्र मातेचे स्मरण करतात. हिच्या जवळपास कुठेही असलेल्या मृत प्राण्याला ईश्वराच्या गणराज रूपात उत्तम गती मिळते. ही अनेक यज्ञस्थानांनी युक्त आहे. हिचे असे कोणतेही स्थान नाही जे तीर्थ नाही. जसे तुम्ही सांगितले तसेच हिच्या तीरावर मरण पावणारे कोणीही तपस्वी वा अतपस्वी देवराजासम स्वर्गात जातात. राजश्रेष्ठ, अशा प्रकारे कपिला व विशल्या लोकांच्या कल्याणार्थ ईश्वराने पूर्वी उत्पन्न केल्या उपवाससहित जितेंद्रिय मनुष्य तिथे स्नान करून निसंशय अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. हे राजा, त्या तीर्थात उपवास करणारा सर्व पापातून सर्वथा मुक्त होऊन शिवलोकात जातो. समुद्रापर्यंत पृथ्वीत स्नान निदानाने जे फल मिळते ते विशल्यात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते. ही पुण्यरूप नदी अत्यंत पवित्र उपदेशली आहे. आता पुन्हा तुम्ही जे विचाराल ते मी सांगेन. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील विशल्या संगम महात्म्याचे वर्णन नावाचा 23वा अध्याय पूर्ण झाला. तर हा 23वा अध्याय विशल्या नदीचं आपण काल पाहिलं की जो नर्मदा पुत्र अग्नी चा पुत्र होता, तर तो पूर्णतः त्याला शल्य झाल्यानंतर विशल्या नदीत स्नान केल्याने त्याचं शल्य दूर झालं म्हणून ते नाव पडलेलं आहे. हे आपण काल पाहिलं. तर आता पुढील अध्याय आहे. तर इथे ते त्यामुळे सांगतायत की जेव्हा नर्मदा यात्रा करू आणि विशल्या नदी येईल तर तिथे सुद्धा त्या नदीत स्नान केलं म्हणजे नर्मदे समानच त्या नदीतही स्नान केलं तर त्या स्नानाची फलश्रुती ही पुण्यप्रद आहे असं इथे सांगितलेलं आहे. आता अध्याय 24वा. करश्री नर्मदा संगम. करश्री
अध्याय 24. करश्री नर्मदा संगम महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. संगमः करमर्दनयोः पुरे सज्जनीते गत्वा स्नात्वा तर्पयित्वा पितॄन् विष्णुपुरं नयेत. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, मांधाता नावाच्या नगरात कर आणि श्री नर्मदाचा संगम झाला आहे. आता मांधाता हा सुद्धा हे सुद्धा मैया किनारीचं क्षेत्र आहे आणि तिथं खूप जंगल आहे असं म्हटलं जातं आणि हा कठीण आहे रस्ता, म्हणजे जंगलाचा रस्ता आहे. आजही तिथे घनदाट जंगल आहे. तर मांधाता नावाच्या नगरात कर आणि श्री नर्मदाचा संगम झाला आहे. जो तिथे जाऊन स्नान करून पितरांचे तर्पण करतो तो विष्णू लोकात जातो. भगवान श्री विष्णूने दैत्याला मारण्याच्या इच्छेने कराचे मर्दन करून चक्र ग्रहण केले. तिथे त्यांच्या घामापासून ही श्रेष्ठ कर नदी निघाली आणि तिचा श्री नर्मदाशी संयोग झाला. तिथे स्नान केल्यावर मनुष्य अनेक पापांपासून मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील करश्री नर्मदा संगम महात्म्य वर्णन नावाचा 24वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे कर नदी कशी निर्माण झाली तर श्री विष्णूच्या घामातून ती निर्माण झालेली आहे आणि ह्या मांधाता क्षेत्री तिचं नर्मदा आणि कर नदीचा संगम आहे हे इथे सांगत आहेत. आता पुढील अध्याय आहे अध्याय 25. नीलगंगा संगम महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ओंकारात पूर्वभागे वै संगमो लोकविश्रुतः रेवया संगता यत्र नीलगंगा नृपोत्तम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजश्रेष्ठ, ओंकार क्षेत्राच्या पूर्व भागात लोकविश्रुत संगम आहे जिथे नीलगंगाचा श्री नर्मदाशी संयोग झाला आहे. तिथे स्नान व जप केल्यास पृथ्वीवर कोणतेही कार्य अलभ्य नसते. 60,000 वर्ष मनुष्य नीलकंठपुरात निवास करतो. श्राद्धात तिळमिश्रित जलाने पितरांचे तर्पण केल्यास मनुष्य स्वतःसह 21 पिढ्यांचा उद्धार करतो. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नीलगंगा संगम महात्म्य वर्णन नावाचा 25वा अध्याय पूर्ण झाला. आता हे 3 अध्याय छोटे छोटे होते. आता पुढे 2 मोठे अध्याय आहेत तर ते आपण वाचूयात. आता हे तीर्थांची आता महती सांगणं सुरू झालेलं आहे. एक एक तीर्थ जे आहेत मैयाच्या किनारी जी एक एक तीर्थ आहेत त्या तीर्थांचं इथे महात्म्य, तिथे काय इतिहास घडलेला आहे तर ते इथे आता विस्तृतपणे सांगण्यास सुरुवात झालेली आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 26वा. हा अध्याय मोठा आहे, आपण सलग वाचू. अध्याय 26वा. मधुतृतीया व्रतविधान वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच. ज्वालेश्वरोऽपि यत्प्रोक्तं त्वया पूर्वद्विजोत्तम तत्कथं तु भवेत् पुण्यम ऋषी सिद्ध निषेवितम. राजा युधिष्ठिरने विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ, आपण पूर्वी ज्वालेश्वर विषयी सुद्धा जे सांगितले ऋषीसिद्ध पुरुषांनी पूजित ते पुण्य कसे असते. आता अमरकंटकच्या इथंच ज्वालेश्वर आहे आणि त्याचा आधी पण उल्लेख आलेला आहे. तर आता त्या संदर्भातच इथे विस्तृत आपणाला सांगत आहेत. तर आता आपण वाचूयात की ब्राह्मण श्रेष्ठ, आपण पूर्वी ज्वालेश्वर विषयी सुद्धा सांगितले ऋषीसिद्ध पुरुषांनी पूजित ते पुण्य कसे असते. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, ज्वालेश्वरपेक्षा श्रेष्ठ तीर्थ ना भूतकाळात झाले ना भविष्यकाळात होईल. हे पांडुनंदन ज्वालेश्वरच्या उत्पत्ती संबंधी सांगतो. आता ज्वालेश्वर तीर्थ काय महती गायली आहे की ज्वालेश्वरपेक्षा श्रेष्ठ तीर्थ ना भूतकाळात झाले ना भविष्यकाळात होईल. हे पांडुनंदन ज्वालेश्वरच्या उत्पत्ती संबंधी सांगतो.
आता जर हे नर्मदा पुराणाचा जर अभ्यास केलेला असेल आणि त्यानंतर जर बसने किंवा वाहनाने जरी परिक्रमा केली किंवा पायी परिक्रमा केली तर त्याचं किंवा परिक्रमा केली नाही तरी सुद्धा एक आपणाला व्याप्ती कळते, आपल्याला महती कळते मैयाची आणि ह्या सृष्टी चा जो इतिहास आहे त्याची पण व्याप्ती कळते. तर हे महत्त्वाचं आहे आणि हा अभ्यास नसेल म्हणजे असेल आणि केलं तर त्यात आपण जिथं ज्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊ तिथे आपणाला पाहण्याची दृष्टी एक वेगळी असेल. अर्थात आता या सगळ्या गोष्टी काही लक्षात राहणार नाहीत. आपण आता ज्वालेश्वरला गेलो तरीसुद्धा असं काय निश्चित आता इतक्या सगळ्या आपण आता हे जवळ-जवळ हा 850 पानांचा ग्रंथ आहे. तर हा पूर्ण वाचेपर्यंत आपण विसरून जाणार आहे, की तिथं कुठली घटना नेमकी घडली. कारण एवढी सारी तीर्थ आहेत, कोट्यवधी तीर्थ आहेत आणि त्यातल्या अनेक जवळ-जवळ सर्वच महत्त्वाच्या तीर्थांचं वर्णन आता पुराणामध्ये येणार आहे, नर्मदा पुराणात. तर आपल्याला ती घटना आठवणार नाही, परंतु आपणाला त्या तीर्थाकडे पाहण्याची दृष्टी ही आपली नक्कीच व्यापक झाली असणार आहे आणि तिथली दृष्टी आपली व्यापक झाल्यामुळे आपणाला तिथली ऊर्जा जाणवू शकते. हे महत्त्वाचं आहे. ह्यासाठी अभ्यास आवश्यक आहे, की अभ्यासपूर्ण आपण गेलो तर आपण तिथली ऊर्जा ग्रहण करू शकतो. अन्यथा आपण काय परिसर आपण वरवरचं पाहतो आणि येतो. तेही आपल्याला आनंद देतच असतं. परंतु तिथल्या ऊर्जेशी एकरूप होण्यासाठी आपणाला अभ्यास असल्यानंतर आपण तिथल्या ऊर्जेशी एकरूप होऊ शकतो. आता हा सर्व अभ्यास ह्यासाठी करायचा आहे किंवा वाचन किंवा श्रवण ह्यासाठी करायचं आहे, की जरूर नाही आपल्याला प्रत्येक घटना आठवेल किंवा लक्षात राहील. परंतु ही भगवंताची जी ऊर्जा आहे ती काय विविध कार्य करते हे आपणाला ह्या पुराणाच्या अभ्यासातून लक्षात येईल आणि जर कोणी ज्ञानेश्वरी किंवा दासबोध वाचला असेल तर त्यामध्ये सृष्टी उत्पत्ती सांगितलेली आहे आणि कोणत्या तत्वांनी निर्माण होते हे सांगितलेलं आहे. परंतु आता ह्या पुराणांमध्ये प्रत्यक्षात तो संहार कसा होतो आणि उत्पत्ती वेळेला तत्व कशी निर्माण होतात हे वर्णन केलेलं आहे. तर किंवा आपण ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देवता आपणाला माहिती आहे की सृष्टी निर्माण करतात, सृष्टीची पालना करतात आणि सृष्टीचा विनाश करतात. हे आपल्याला ज्ञान आहे. परंतु हा सृष्टी निर्माण होते तेव्हा कशा प्रकारे होते, मग वेगवेगळे जे कल्प आहेत, मग मयूर कल्प आहेत, मग तिथे मोराच्या रूपात कसं होतं, मत्स्य कल्प आहे, माशाच्या रूपात कसं, वाराह कल्प आपण काल ते वाराह रूपामध्ये कसं भगवंत ते रूप धारण करून कसं निर्माण करतो हे सर्व किंवा भगवंत श्री शंकर रूपी होऊन कशा प्रकारे संहार करतो त्यामध्ये त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे तिलाच पार्वती आहे म्हणतात तर ती कशी संहार करते हे सगळं आपल्याला प्रत्यक्षात हे सांगितलेलं आहे आणि श्री मार्कंडेय ऋषी यांनी स्वतः डोळ्यांनी ते सर्व पाहिलेलं आहे आणि मुळात मार्कंडेय ऋषींना नर्मदा पुराण हे त्यांना भगवान शंकरांनी नर्मदा पुराण वायुदेवतेला आणि वायुदेवतेकडून मार्कंडेय ऋषींना प्राप्त झालेलं आहे. तर ते आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहिलंही आहे. तर ह्या पद्धतीने आपणाला सर्व शिकायला मिळते. हे या ग्रंथाचं नाविन्य आहे. त्यामुळे असं जरूर नाही की या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील आणि त्या आवश्यकही नाही आहेत लक्षात ठेवणं. फक्त आपण ही ऊर्जा कसं कार्य करते, असं घडतं सृष्टी एवढं जरी आपल्याला सार कळला तरी पण खूप मोठं आहे. आता आपण पुढे वाचूया. तर इथे सांगतायत की ज्वालेश्वरच्या उत्पत्ती संबंधी सांगतो ते तुम्ही ऐका. पूर्वी सर्व ऋषी आणि इंद्रासहित सर्व देव आसुरांकडून संतप्त झाले आणि अनेक वेळा नष्ट केले गेले. जंभ आणि शुंभ यांना आघाडीला ठेवून बाणासूर आदी अनेक आसुरांद्वारे मारले गेले. तेव्हा सर्व देव श्री ब्रह्मदेवाला शरण गेले. पर्वताकार विमानांनी आणि हत्ती समान घोड्यांनी तसेच पर्वतासम विशाल सिंह व्याघ्रांनी जुंपलेल्या रथांनी
अन्य कासव वा मगरीवर स्वार होऊन तर काही पायीसुद्धा गेले. ज्या स्थानी अधार्मिक जाऊ शकत नाही ते दिव्य स्थान प्राप्त झाल्यावर देवांनी सर्व लोककल्याण करता श्री ब्रह्मदेवाची स्तुती केली. जय अमेय, जय अभेद, जय संभूतिकारका, कनक जन्मा देवश्रेष्ठ, आम्ही सर्व आपणास शरणागत आहोत. एकनिष्ठ देवांचे वचन ऐकून पितामह श्री ब्रह्मदेव मेघा सम गंभीर वाणीने वदले. देवांनो, तुम्ही सर्व येथे कसे आलात? तुम्ही सर्व का उदास आहात? तुम्ही सर्व कोणामुळे अवमानित झालात? त्वरित सांगा. देवांनी सांगितले. बाण नामक बलगर्वित महाबलवान असुर आहे. त्याने आमचे सर्व हरण केले आहे. धनरत्न वियोग केला आहे. देवांनी अभिव्यक्त केल्यावर लोकपितामह श्री ब्रह्मदेवाने त्या बाणासुर नाशाच्या कर्तव्याचा विचार केला. पापी दानव सर्व देवांना अवध्य आहेत. पापी दानव सर्व देवांना अवध्य आहेत. भगवान श्री शंकर सोडून ना भगवान श्री विष्णू या देवांना त्रासातून मुक्त करू शकेल. आपण सर्व तिथे जाऊ जिथे महादेव श्री शंकर आहेत. तेच आम्हा सर्वांचे रक्षक आहेत, अन्य कोणी नाही. असे सर्व देवांना सांगून देवज्ञ श्रेष्ठ श्री ब्रह्मदेव विद्वान ब्राह्मणांसह तिथे गेले आणि खूप सुंदर शब्दांनी त्यांनी परमेश्वर श्री शंकराची स्तुती केली. देव म्हणाले, हे देवदेवेश, आपला जय असो. उमादेवीसह अर्धनारी नटेश्वर रूपधारी, आपला जय असो. वृषासन महाभाऊ व शशांक भूषणधारी, आपला जय असो. शूलधारी नमस्कार असो. खड्वांगधारी नमस्कार असो. हे भूतपती देव, आपला जय असो. दशयज्ञ विनाशी पंचाक्षर नमः शिवाय, पंचभूतात्मक देव, पंचभूतात्म रूप देव नमस्कार असो. वेद आपलेच वर्णन करतात. आपणच ब्रह्मांडाची सदा उत्पत्ती, पालन व संहार करता, आपणास नमस्कार असो. पृथ्वी जल तेज वायू आकाश सूर्य चंद्र सोम याजी रूप अष्टमूर्ती, सर्व पापांचे स्मरण करणारे हर. स्तुतीनुसार आपणच सत्याचे स्मरण करता. देव ब्राह्मण आपल्या पंचात्मक शरीराचे वर्णन करतात. सद्योजातम वामदेवाय नमः. नमो अघोरेभ्योत ईशानः सर्व विद्यानां. तसेच तत्पुरुषाय विद्महे विस्तीर्ण सुवर्ण जाळ्यात आपण हंसासम अव्यक्त आवाज करता. अशा प्रकारे मुनिगण श्री ब्रह्मदेव आणि सुरासुरद्वारा भगवान श्री शंकराची स्तुती झाली. स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान श्री शंकर वदले, देवा ब्राह्मणांचे स्वागत आहे. आज सुप्रभातवाली रात्र आहे. ताबडतोब सांगा की आम्ही काय करावे. सुरासुरांना अन्य कोण पूजनीय आहेत? तुम्हाला काय दुःख आणि संताप आहे? तुम्हाला कोठून भय उपस्थित झाले? महापुरुषांनो, तुमच्या मनात जे आहे ते सांगा. श्री रुद्रदेवाने असे सांगितल्यावर निज शरीर दाखवत लज्जितावस्थेत मान खाली घालून उभे असलेल्या श्रेष्ठ देवांनी म्हटले, बलदर्पित महापराक्रमी बाण नावाचा विख्यात दानव आहे. त्या दानवाने सहस्र वर्ष कठोर तप केले. त्याचे विशाल इच्छेनुरूप चलित त्रिपुर आहेत. त्याचे सर्व प्रबळ दानव त्रिपुरात निवास करतात. हे देवा, आता त्रिपुर त्याचे इच्छेनुरूप चलित त्रिपुर म्हणजे त्याचं वाहन असेल. त्याचे विशाल इच्छेनुरूप चलित त्रिपुर आहेत. त्याचे सर्व प्रबळ दानव त्रिपुरात निवास करतात. हे देवा, चलित त्रिपुर आहे, त्याची राहण्याची जागा ठिकाण असावं हे. हे देवा, ते दानव दंडपाश तलवार आदी शास्त्रांनी अधिकार गाजवत सर्व त्रैलोक्याला त्रास देत आहेत. त्रिपुर दानवांनी सेवित चक्रासम फिरणारे त्रिपुर दानवांनी सेवित चक्रासम फिरणारे कधी दृश्य तर कधी अदृश्य रूपात मृगतृष्णे समान आहेत.
त्या गर्विष्ठ दानवाचे त्रिपूर जिथे उतरते तिथे देव, ब्राह्मण, गायी एवढेच नाही तर अन्य जीवही नष्ट होतात. जिथे ते त्रिपूर उतरते तिथे काहीच दिसत नाही. खूप नद्या, गावे, देश भस्मसात होतात. सोने, चांदी हा चलित त्रिपूर आहे, म्हणजे असं वाहन आहे, त्याच्यात सर्व काही बसू शकतं आणि ते चालणारं आहे आणि ते जिथं उतरतं, जिथे जिथे ते जातं तिथे तिथे काय काय हाहाकार होतो ते सांगतायत. खूप नद्या, गावे, देश भस्मसात होतात. सोने, चांदी, मणी, मोती, सुंदर स्त्री रत्न हे सर्व जोर जबरदस्तीने खेचून घेतात. हे हर देवगण त्यांना शस्त्राने वा अस्त्राने दिवसा वा रात्री कोणत्याही प्रकारे मारू शकत नाही. यास्तव श्री महादेव आपण या पुरांना भस्मसात करावे. आपणच परमगती आहात. हे देवेश, ही कृपा आम्हा सर्वांवर करण्यास आपणच योग्य आहात. श्री महेश्वर वदले, मी हे सर्व करीन. मी त्वरित तुम्हाला सुखावह कार्य करीन. इंद्रादी सर्व देवांना आश्वासन देऊन भगवान श्री शंकरांनी वीट आलेल्या त्रिपुरांसंबंधी विचार केला. मी या त्रिपुराचा नाश कसा करावा? त्यावर एक नारद सोडून अन्य कोणताच उपाय नाही. अशा प्रकारे हृदय स्थिर करून श्री महेश्वरांनी नारदाचे चिंतन केले. तत्क्षणी वायुसम सूक्ष्म गती महातपस्वी नारद मुनी उपस्थित झाले. कमंडलू हाती घेतलेले त्रिदंडधारी ज्ञानी, योगपट, अक्षसूत्र तसेच छत्रयुक्त शिरीजटाबद्ध अशा तेजस्वी श्री नारदाने श्री महादेवाला तीनदा प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार केला. समर्थ देवर्षी श्री नारद हात जोडून उदारमनाने भक्तिपूर्वक स्तोत्राने श्री शंकराची स्तुती करू लागले. हे श्री शिवशंभू त्रिलोचन देव, आपला जय असो. हे भगवान श्री शंकर, आपला जय असो. हे ईशान श्री रुद्रेश्वर, आपणास नमस्कार असो. आपण सर्वांचे स्वामी, जगतकर्ता आणि संहार करता आहात. आपणच जगन्नाथ आणि दुष्टांचे दमन करणारे कालविनाशक आहात. देवांचे ईश, त्रैमूर्ती धारण करते सनातन देव, आपण आमची रक्षा करावी. भवमूर्ती व्हावे, जगाचा अनित्य भाव विनाशक हे भवरक्षक, मी आपली भक्ती करतो. माझी आठवण आपण कशासाठी केली? हे प्रभू, आज्ञा द्या. मी आज कोणाचे चित्त व्याकुळ करू? नारद विचारतायत. मला बोलवलेत, काय काम आहे? मी कोणाचं चित्त व्याकुळ करू? आज पृथ्वीत कोण उतरेल? आज पृथ्वीत कोण उतरेल हे सर्व विजयी मी आज कोणात भांडण लावू? नारद मुनी विचारतायत भगवान श्री शंकरांना. श्री नारद मुनीचे वचन ऐकून देवादिदेव नयन विकसित श्री महेश्वरांनी सांगितले, हे मुनिश्रेष्ठ, सदा कलहप्रिय श्री नारद, तुझे स्वागत आहे. हे विनावादन निपुण सनातन ब्रह्मपुत्र नारद मुनी, सर्व लोक भयावह दानवराज बाणाचे जिथे महान त्रिपुर आहेत तिथे तू त्वरित जा. तिथे पती देवता समान आणि स्त्रिया अप्सरा समान आहेत. त्यांच्या तेजानेच हे विशाल त्रिपुर फिरत राहतात. हे ब्राह्मण श्रेष्ठ, हे फिरत असतात. हे ब्राह्मण श्रेष्ठ, सर्व उपायांनी कशाही प्रकारे त्यांचे भेदन शक्य नाही. तू तिथे जाऊन विविध भेदमूलक धर्मांनी त्यांना सत्वर मोहित कर. आता हे नारदांना सांगितलेलं आहे की आता तिथं जाऊन, ह्या त्रिपुरात जाऊन, बाणासुराच्या त्रिपुरात जाऊन तिथं त्यांना सर्वांना मोहित करून ये, असं आज्ञा झालेली आहे. श्री नारद मुनी म्हणाले, जे त्रिपुर इंद्रासहित देवांद्वारा अनेक उपायांनी अभेद्य आहेत ते आपल्या आज्ञेने विनाविलंब भेदतो. असे म्हणून हे राजा श्रेष्ठ समृद्धींनी संपन्न शतयोजन पसरलेल्या त्या बाणाच्या त्रिपुरात श्री नारद गेले. अनेक उत्सवयुक्त विविध धातूंमुळे विचित्र वर्णित अनेक भवनांनी शोभित, विविध मंदिरांनी प्रकाशित, द्वार तोरण गृह बहिर्भाग संयुक्त, परकोट आणि खंदकांसहित, विहिरी, तलाव तसेच देव मंदिरांनी युक्त, हंस, करडुवा, पक्षी व कमळांनी सुशोभित, विविध वनशोभा संपन्न, अनेकविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने शोभायमान बाणाचे उत्तम त्रिपुर होते.
त्याच्या मध्यभागी अतिविशाल सप्त अंतर्गृह असलेले अत्यंत सुंदर नाना रंगांनी सुशोभित बाणाचे दिव्य भवन होते. मौक्तिक मालांनी शोभा संपन्न, हिरे व वैडूर्यांनी अलंकृत, सुवर्णपट्ट्याने व्याप्त, तळ व रत्नभूमीने भूषित, याशिवाय मदोन्मत्त हत्तीचे दीर्घ श्वास व रथांना झुंपलेल्या घोड्यांचे किंकाळणे नि स्त्रियांच्या नुपुरांच्या कर्णमधुर आवाजाने व्याप्त, खंग तोमर हाती असलेले अंकुश बाण या आयुधांसहित भयंकर रूपाच्या बलदर्पित दानवांनी युक्त ते भवन रक्षित होते. अशा गुणांनी पूर्ण दानवराज बाणाचे भवन कैलास शिखरासमान अन इंद्रभवना समान होते. तेव्हा श्री नारद मुनी त्वरित त्या नगरीच्या समोर पोहोचले. क्षेत्रद्वारी जाऊन द्वारपालाला म्हणाले, हे महाबुद्धिमान राजकार्य विशारद द्वारपाल, तुम्ही अविलंब बाणाला जाऊन सांगा की श्री नारद मुनी द्वारी थांबले आहेत. श्री नारद मुनीच्या चरणांना वंदन करून त्याने तातडीने सभेमध्ये जाऊन दानवराज बाणाला सांगितले. त्यावेळी त्याचे शरीर थरथरत होते व मुख हाताने झाकले होते. सर्व वीर ऐकत असताना तो म्हणाला, देव गंधर्व यक्ष किन्नर आदींनी पूजित, कलहप्रिय, दुःखितांनी प्रसन्न करण्यास योग्य श्री नारद मुनी नारद मुनी द्वारी तिष्ठत आहे. द्वारपालाचे म्हणणे ऐकून दैत्यराज बाण विस्मयपूर्वक द्वारपालाला लगेच म्हणाला, तेजस्वी दुस्सह दुःख दूर करण्यास योग्य महाभाग्यवान ब्रह्मपुत्र श्री नारद मुनींना प्रवेश करू द्या. त्यांना बाहेरच का थांबवले आहे? आता नारद मुनी त्रिपुरात गेलेले आहेत, बाणाच्या त्रिपुरात गेलेले आहेत. आता त्यांची आणि त्या बाणाची भेट होते. तर तेजस्वी दुस्सह दुःख दूर करण्यास योग्य महाभाग्यवान ब्रह्मपुत्र श्री नारद मुनींना प्रवेश करू द्या. त्यांना बाहेरच का थांबवले आहे? स्वामीचे वचन ऐकून द्वारपाल त्वरेने देवर्षी श्री नारदांना आत घेऊन आला. देवपूजित श्री नारदाला आत आलेले पाहताच प्रसन्न मनाने एकाएकी उठून बाणाने त्या श्रेष्ठ मुनीच्या चरणांना वंदन केले. त्यांना विधीपूर्वक अर्घ्य आसन आणि चरण प्रक्षालनार्थ जल देऊन त्यांची पूजा केली. तसेच बांधवांसहित ते राज्य आणि स्वतःलाही समर्पित करू लागला. बाणासुराने स्वतः मुनींना कुशलतेसंबंधी विचारले. श्री नारद मुनी वदले, धनुवंश वर्धन करणारे महाभाऊ, छान, शाबास. यावेळी त्रैलोक्यात तुम्ही सोडून कोण प्रशंसीय आहे? हे धनुश्रेष्ठ, मी तुमच्याद्वारा परम उत्तम धन रत्नयुक्त राज्य आणि तुमच्या शरीराने पूजित झालो. या प्रकारे कोण पूजा करेल? मला भोगाचे प्रयोजन नाही. रोग शोकरहित राज्याचा तू उपभोग घे. तुला पाहायला उत्सुक झाल्यामुळे मी इथे आलो आहे. श्री महेश्वर देवाचे दर्शन कर. मी ऐकले आहे की तुमची पत्नीसुद्धा सती आहे. तिला भेटण्याच्या इच्छेने मी भ्रमण करत इथे आलो आहे. जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर विनाविलंब तिची भेट घेऊ द्या. श्री नारद मुनीचे वचन ऐकून अंतःपुरात राहणाऱ्या दंडधारी गुणी वंद्य वृद्ध कंचुकीला पाहून प्रसन्न चित्त राजाने गंभीर आवाजात आज्ञा केली. कंचुकी, तुम्ही निशंकपणे अंतःपुर निवासी सर्व जणांसह महादेवी पट्टराणीला श्री नारदाचे दर्शन घडवा. स्वामीच्या आज्ञेनुसार श्री नारद मुनींचा हात पकडून आत प्रवेश करत तिने महाराणीला निवेदन केले. श्री नारद मुनी आले आहेत. देवीने श्री नारद मुनींना पाहताच त्यांच्या चरणांना वंदन करून सुवर्ण निर्मित श्रेष्ठ आसन व अर्घ्यपाद्यादी दिले. श्री नारद मुनींनी तिला उत्तम आशीर्वाद दिला. हे देवी, त्रैलोक्यात तुमच्या सम अन्य सुंदर पतिव्रता, शुद्ध आचरण, सत्य आणि पावित्र्ययुक्त स्त्री नाही, जिच्या प्रभावाने सदा त्रिपुर चक्र फिरत राहते. श्री नारद मुनीचे ते वचन ऐकून श्रेष्ठ धर्मधारी राणीने भक्तिपूर्वक ऋषींना धर्मतत्व विचारले. हे भगवान, मनुष्य लोकात देवता कोणत्या व्रतांनी प्रसन्न होतात? हे सांगा. कोणते दान उत्तम आहे? कशाचे श्रेष्ठ फळ असते? विद्वानांनी स्त्री धर्मानुसार काही उपवास सांगितले आहेत, जे केल्याने पुण्यवान स्त्रिया स्वर्गात जातात.
हे महात्मा, हे सर्व यथाविधी सांगावे, मी ऐकू इच्छिते. श्री नारद मुनी वदले, पट्टराणी, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला, जो ऐकून सर्व स्त्रियांची धर्मवृद्धी होते. उपवास व दानाने पती तसेच पुत्र वशवर्ती होतात. जे केल्याने बांधव आदर देतात त्यासंबंधी मी तुम्हाला सांगतो. स्त्री ज्या कर्मांनी दुर्भाग्यवती असूनही सौभाग्यवती होते आणि सौभाग्यवती असूनही दुर्भाग्यवती होते. पुत्रवती असूनही पुत्ररहित होते आणि पुत्ररहित होऊनही पुत्रसहित होऊनही पुत्ररहित होते. कन्या पती प्राप्त करते पण ती विनापती जीवन जगते. हे सर्व फळ केलेल्या व न केलेल्या कर्माचे असते. हे सर्व फळ केलेल्या व न केलेल्या कर्माचे असते. हे सुंदरी, तू ते ऐक. आता हे काय स्त्रियांनी व्रत केले पाहिजेत की जेणेकरून त्यांना त्यांचं कल्याण होईल सर्वार्थाने, हे इथे नारद मुनी अनेक इथे व्रत सांगत आहेत. तर आपण ती वाचूयात. तर ते सांगतात की तिळमिश्रित गाय, तिळनिर्मित गाय, तिळाने निर्माण केलेली गाय किंवा तिळासहित गाय, सोने चांदी गाय, वस्त्र जल भूमिदान, गंध धूपलेपन, पादुका छत्र, शुद्ध अन्न आणि पादाभ्यंग, शिरोभ्यंग स्नान, शय्यासन, हे सर्व जे सत्पात्री ब्राह्मणाला दान करतात त्यांना यमदर्शन होत नाही. मध, उडीद, दूध, तूप, मीठ, गूळ, औषध पाणी वा पेय सरबत, भूमिदान, उसाचा रस, तांदूळ, दाम्पत्याला ललिता व्रताच्या दिवशी लाल वस्त्र, या वस्तू सदाचारी, रूपसंपन्न, गुणी, योग्य ब्राह्मणाला दिल्याने इहलोकात व परलोकात सौभाग्य प्राप्त होते. हे राणी, ज्या तिथीला हे द्यायला पाहिजे त्यासंबंधी मी तुम्हाला सांगतो. जी स्त्री प्रतिपदेला दिवसाच्या प्रथम भागात शुचिर्भूत होऊन अग्निदेव माझ्यावर प्रसन्न व्हावे असे म्हणून ब्राह्मणाला इंधन देते, हे राजप्रिये, तिला पुनर्जन्म तसेच 36 अंगप्रत्यंग सांध्यात कोणताही विकार किंवा संताप होत नाही. द्वितीयेला जी स्त्री प्रसन्न चित्ताने श्रेष्ठ ब्राह्मणाला लोणी देते ती सुकुमार कोमलांगी होते. तृतीयेला पार्वती माझ्यावर प्रसन्न हो असे म्हणत श्रेष्ठ ब्राह्मणाला मीठ देते, तिचे पुण्यफळ ऐकावे. कुमारिका श्रेष्ठ पती प्राप्त करून त्याच्या बरोबर उमादेवीप्रमाणे सौभाग्यवती होऊन नाना विलास करते आणि भरपूर यश मिळवते. चतुर्थीला नक्तव्रत करून रात्री भोजनाच्या नियमानुसार हे देवेश गणनाथ विनायक माझ्यावर प्रसन्न हो असे म्हणून ब्राह्मणाला जी मोदक देते, हे सुंदरी, त्या स्त्रीला त्याचे जे फळ मिळते त्यामुळे सर्व कर्मात कोठेही काहीही विघ्न येत नाही असे श्री ब्रह्मदेवाने सांगितले आहे. पंचमीला जी स्त्री ब्राह्मणाला तीळ देते ती तिलोत्तमासारखी रूपवान होते. षष्ठीला जी स्त्री मधुवृक्षाचे फळ अग्निपुत्र स्कंदाचा विचार करून वेद पारंगत ब्राह्मणाला देते, तिचा पुत्र सर्व देवात उत्तम स्कंदाप्रमाणे होतो आणि त्रैलोक्यात सन्मानित महान राजा होतो. सप्तमीला जी स्त्री जगाचे स्वामी देवादिदेव सूर्याचे चिंतन करून श्रेष्ठ ब्राह्मणाला सुवर्ण देऊन पूजन करते, त्याचे जे फळ सांगितले आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे पतिव्रते, तुम्ही एकाग्र मनाने ऐका. त्या स्त्रीच्या अंगात पूर्वकर्मानुसार कोड, गजकर्ण, खाज आदी त्वचारोग होत नाही. अष्टमीला जी स्त्री भगवान श्री शंकर प्रसन्न व्हावेत असा विचार करून सदाचारी ब्राह्मणाला कृष्ण गाय दान करते, तिचे जन्मभराचे पाप नष्ट होते. ती निस्संदेह धनसंपन्न होते, कारण हे दान सर्वश्रेष्ठ आहे. जी स्त्री कात्यायनी देवीचा विचार करून नवमीला ब्राह्मणाला गंध धूप देते, त्या दानाचे फळ ऐकावे. तिचा भाऊ, पिता, पुत्र व पती युद्धप्रसंगी दुःखित होत नाहीत, ते त्या दानाने सुरक्षित असतात. हे देवी, दशमीला जी स्त्री लोकपाल, इंद्र, वरुण आदीचे चिंतन करून श्रेष्ठ ब्राह्मणाला उसाचा रस दान करते, ती सर्व लोकात सर्वप्रिय होते असे श्री शंकराने सांगितले आहे. एकादशीला उपवास करून द्वादशीला श्री नारायणाचे चिंतन करून विष्णुभक्त ब्राह्मणाला जल देणारी स्त्री
सदा निजस्पर्श होताच सदा निजस्पर्श तसेच भाषणाने मनुष्याला सद्भावपूर्ण हृदय द्रवित करते. महालोकात जलदानाचे अनंत पटीने फल मिळते. काही इच्छापूर्तीच्या उद्देशाने त्रयोदशीला जी स्त्री परमभक्तीने ब्राह्मणाला पायाला लावायची द्रव्य सामुग्री आणि तेल आदी डोक्याला लावायची सामुग्री देते, ती मरणोत्तर ज्या ज्या योनीत जन्म घेते त्या त्या योनीत पतीपासून विभक्त होत नाही. तसेच चतुर्दशीला ब्राह्मणाला छत्री तसेच पादत्राण दान करते, तिला दुःखरोगरहित लोकप्राप्ती होते. पक्षांती पौर्णिमा अमावस्येला श्राद्धात जी स्त्री विद्वान सदाचारी ब्राह्मणाला तृप्त करते, तिच्या संततीची परंपरा कधी खंडित होत नाही. अशा प्रकारे दानासंबंधी तिथी महिमा मी वर्णिला. आता माझ्याकडून वनस्पती आराधन विषयी ऐका. जांभूळ, कडुनिंब, तेंदू, मधुवृक्ष, आम्र, आवळा, शाल्मली, वट, पिंपळ, शमी, बेल, केळ, गुलाब आदी वृक्षारोपण करून त्या पवित्र वृक्षाचे पूजन केल्यावर मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो. श्री नारद म्हणाले, जी स्त्री चैत्र महिन्यात सर्वोत्तम व्रत करते, अन्य व्रत यापुढे 1/16 सुद्धा नसते. सौभाग्यवती या व्रताच्या केवळ श्रवणाने दुर्भाग्य नष्ट होते. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाने बर्फ वितळतो त्याप्रमाणे दुःख व दुर्भाग्य या व्रताने नष्ट होते. चैत्र महिन्यात स्त्री जी आराधना करते हे भाग्यवान, त्या संबंधी सुखावह विधी ऐकावा. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात तृतीयेला हे सुंदरी सुस्नान करून शुद्ध मनाने मधुवृक्षाची उमादेवीसह श्री शंकर प्रतिमा करून श्रेष्ठ ब्राह्मणाद्वारा यथाविधी प्रतिष्ठापना करून सुगंधित फुले, धूप, कापूर, कुंकू आदी द्रव्याने मंत्रयुक्त विधीने नमः शिवाय म्हणून चरणांची, मन्मथाय नमः म्हणून जननेंद्रियाची, कालोदराय नमः म्हणून उदराची, नीलकंठाय नमः म्हणून कंठाची, सर्वात्मने नमः म्हणून शिरपूजनानंतर देवी पार्वतीची पूजा करावी. क्षमोदराय नमः म्हणून उदरपूजन, सुकंठाय नमः म्हणून कंठपूजन, सौभाग्यदायिने नमः म्हणून शिरपूजन करून अर्घ्य अर्पण करावे. हे देवादिदेव ईश उमापती जगतपती प्रभू, आपणास प्रणाम असो असे म्हणून अर्घ्य द्यावे. नमस्ते देवदेवेश उमावर जगतपते, अर्घ्येनानेन मे सर्व दौर्भाग्यम नाशय प्रभो. या अर्घ्य मंत्राने अर्घ्य देऊन जलपूर्ण मधुवृक्षाच्या पात्रांत स्थापित शक्तिपूर्वक स्वर्णसहित सौभाग्य द्रव्ययुक्त ललिता देवीला अर्चना करून सौभाग्य आदी वृद्धिंगत करणारे कमंडलू अर्पित करावे. कमंडलू दानाचा मंत्र आहे, करकम वारी संपूर्णं सौभाग्येन तु संयुतं दत्तं तु ललिते तुभ्य सौभाग्यादी विवर्धनम. या मंत्रोच्चाराने ब्राह्मणाला उत्तम कमंडलू अर्पण करावा. शुक्ल पक्ष ते अन्य तृतीयेपर्यंत मीठ वर्ज करावे. देवी व देवेशाला क्षमा प्रार्थना करून हविष्यान्नाचे सेवन करावे. या विधीचा अर्धा महिना उपक्रम प्रत्येक महिन्याला करावा. फाल्गुन तृतीयेला ही व्रतपूर्ती करावी. वैशाख महिन्यात मीठ, ज्येष्ठ महिन्यात तूप, आषाढ महिन्यात उडीद, श्रावण महिन्यात दूध, भाद्रपद महिन्यात मूग, आश्विन महिन्यात तांदूळ, कार्तिक महिन्यात पात्र भरून साखर व कमंडलू भरून रस, मार्गशीर्ष महिन्यात कापूस व वस्त्र तसेच कमंडलू भरून तूप, पौष महिन्यात कुंकू, माश महिन्यात पात्र भरून तीळ आणि फाल्गुन महिन्यात लाडू भरून पात्र दान करावे. पुढील तृतीयेला जे दान करावयाचे ते पूर्व तृतीयेतच करावे. या सर्व तृतीयांचे नियम एकसारखे आहेत. मधु वृक्षाच्या पूर्वी निर्मित प्रतिमांची पूजा करावी व दान करण्याच्या वस्तू आचार्य ब्राह्मणाला द्याव्यात. पुढील वर्षीच्या अखेरी करावयाचा उद्यापन विधी ऐकावा. भरपूर सामग्री घेऊन मधुवृक्षाजवळ जाऊन त्या प्रतिमेला जमिनीत गाडावे. तेथे स्थापित केलेल्या श्री शंकर पार्वतीच्या प्रतिमांचे पूजन करावे. पूजा सामग्री
आणि पुष्पमाला तसेच केशर व अळशीच्या फुलासमान 2 केश वस्त्रांनी त्या प्रतिमांची पूजा करावी. त्यानंतर सपत्नी 12 ब्राह्मणांना पादत्राणे, छत्री, कंठ सूत्रासह कंठी, चटई शिवाय इतर शय्या साधन देऊन कुंकुमार्जननी भरपूर फुलांनी त्यांचे पूजन करावे. विविध रत्नयुक्त मधुवृक्षाच्या वसतिस्थानी ब्राह्मणांना विविध पदार्थांसह भोजन द्यावे. त्यानंतर त्यांना शय्यास्थानी विश्रांती घ्यायला सांगून क्षमा याचना करावी. कारण गुरु अधीन सर्व काही आहे व गुरु श्री महेश्वराला मानावे. गुरु प्रसन्न झाल्यावर सुरासुरसहित सर्व जग प्रसन्न होते. जगात सर्वात प्रिय वस्तू तसेच घरातील सर्वोत्तम वस्तू आत्मकल्याणार्थ गुरुला द्यावी. हे सर्व धनवान व्यक्तीने दान करून पाळावयाच्या नियमासंबंधी सांगितले. आता निर्धन व्यक्तींनी करावयाच्या दानासंबंधी ऐकावे. त्यांनी 12 ब्राह्मणांच्या मेहुणांचे पूजन न करता एकाच ब्राह्मणाच्या मेहुणाचे शुभ्रव्रताने पूजन करून गुरुची कृपणता त्याग करून यथाशक्ती पूजन करावे. त्यानंतर ब्राह्मण तसेच गुरुला क्षमा याचना करून विनंती करावी. हे ललिता देवी, ज्या प्रकारे श्री शंभू महादेवापासून तू वेगळी होत नाहीस त्याच प्रकारे मला सुद्धा पतिपुत्राचा वियोग देऊ नकोस. या विधीने मधुतृतीयेला अनुष्ठान करूनच इंद्राणीने इंद्रपती व उत्तम पुत्र प्राप्त केला. सर्व लोकात सौभाग्याने सर्व समृद्धीचे उत्तम सुख प्राप्त केले. या विधीने जी कुमारी व्रताचे आचरण करते ती उत्तम पती प्राप्त करते. जसा इंद्राणीने इंद्र प्राप्त केला. दुर्भागी स्त्री या व्रताने सौभाग्यवती तसेच पुत्रवती होते. पुत्रवती स्त्री अक्षय सुख नि अक्षय लोक प्राप्त करते. ती कधीही शोक अनुभवत नाही. तिचे अनेक जन्माचे दुर्भाग्य निश्चितच नष्ट होते. मरणोत्तर स्वर्ग सुख प्राप्त करून जी उमाबरोबर प्रसन्न राहते. काही शतकरोड कल्पापर्यंत इच्छेनुरूप भोग भोगून पुन्हा इहलोकात जन्म घेऊन पार्थिव पती प्राप्त करते. ती सौभाग्यशालिनी व रूपसंपन्न स्त्री उत्तम पुत्र जन्मास घालते. सर्व व्रतात उत्तम व्रत मी कथन केले. सौभाग्यशालिनी, तुमचे अन्य मनोरथ असल्यास त्यासंबंधी तुम्ही मला विचारा. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मधुतृतीया व्रतविधान वर्णन नावाचा 26वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे व्रत सांगितलेलं आहे. फार मोठं व्रत आहे, पण हे मोठं व्रत आहे आणि अनेक छोटे छोटे पण दान सांगितलेले आहेत. ह्यातून एकच लक्षात येतं की दान करणं हे आवश्यक आहे. आपल्याला यथाशक्ती जे जमेल ते आपण देत राहावं. हा या अध्यायाचा अर्थ आत्ताच्या संदर्भात आपण घेऊ शकतो. तर त्यामुळे दान केल्याने आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते टळणार नाही आहेत, परंतु त्याची तीव्रता कमी होऊ शकते. हे असंही दानाची महती असते. आणि त्याचबरोबर त्यांनी इथे काही वृक्षरोपण करण्यास पण सांगितलेलं आहे. तर आता इथे ह्यातून आपली संस्कृती आपणाला देण्यासाठी शिकवते. दान करणं हे आपणाला दान केल्यामुळे आपले आसक्त भाव हा कमी होत असतो आणि आसक्त भाव कमी होत असतो. देण्याची वृत्ती, सोडून देण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होत असते. म्हणून दान हे आपल्याला आपली आसक्ती कमी करण्यात मदत करतं आणि त्याचबरोबर सोडून देण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होत असते. अशा स्थूल गोष्टी आपण सोडून देऊ शकलो तर आपल्या अंतरीच्या सूक्ष्म गोष्टी ज्या आहेत, आपले विकार आहेत, ते सुद्धा सोडण्यासाठी आपल्याला मदत होत असते. तर सोडून देण्याची प्रत्यक्ष क्रिया ही दानाच्या मार्फत घडत असते. जी एखादी वस्तू आपण पकडून ठेवलेली असते किंवा आपली एखादी वस्तू देणं, तर ही देत असताना आपणाला आपला आसक्त भाव कमी होत असतो. त्याच प्रकारे आपणाला सोडता येऊ शकत असतं आणि त्यामुळे आपल्या आंतरिक पण जे काही काम क्रोधादी विकार आहेत ते सुद्धा सुटण्यासाठी आपणाला हे दान, प्रत्यक्ष दान आपणाला
नकळत मदत करत असतं. आणि त्याच प्रकारे आपल्या ह्या दानामुळे आपण जे निस्वार्थ निर्हेतुक दान करण्याची आपण सवय लावली, तर त्या दानामुळे आपल्या प्रारब्धाचं जे ओझं आहे, तर अनेक जन्मातले जे विकर्म आहेत, तर ते विकर्मसुद्धा त्याची तीव्रता कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. विकर्म टळणार नाहीयेत, परंतु त्याची तीव्रता कमी होण्याचे दानाची पुण्याई ही पाठीशी उभी राहते. तर ही गोष्ट घडते. तर हा संस्कार इथे रुजवलेला आहे आणि हे व्रत इथं सांगितलेलं आहे. दानाचं काय आहे आणि त्यासाठी विविध प्रलोभनं सांगितलेली आहे. आपल्या शास्त्रात दाखवली आहेत. हे केलं तर मुलींनी केलं तर चांगला पती मिळेल, स्त्रियांनी केलं तर हे अशी प्रलोभनं आहेत. ही गोष्ट आहे आणि त्याला धरून त्यांनी मुळात केवळ हे व्हावं ह्यापेक्षा सुद्धा दानाने चित्त शुद्ध होत असतं आणि त्यामुळे आपली प्रगती होणार असते. म्हणून शास्त्रामध्ये दानाला पण महत्त्व दिलेलं आहे. पण आता असंच कोणाला सांगितलं तर केलं जाणार नाही, तर त्याच्यामुळे अमुक प्राप्त होईल म्हटलं की केलं जातं. तर त्यानुसार त्यांनी ती मानवी मानसिकतेचा विचार करून ते इथे रचलेलं आहे आपले शास्त्र. तर आता पुढील अध्याय आहे. अध्याय 27वा त्रिपुर रक्षोभ वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नारदस्य वचः श्रुत्वा राज्ञी वचनं ब्रवीत्. प्रसादं कुरु विग्रेन्द्र मय्यदानं यथेप्सितं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. श्री नारद मुनीचे वचन ऐकून राणी म्हणाली, ब्राह्मण श्रेष्ठ प्रसन्न व्हावे, इच्छेनुरूप संतोषजनक दान स्वीकारावे. सुवर्ण, मणी, रत्ने व विविध वस्त्रे तसेच दुर्लभ वस्तूसुद्धा मी आपणास देईन. राणीची अर्चना ऐकून श्री नारद मुनी वदले, हे कल्याणी, जो ब्राह्मण निर्धन आहे त्याला दान करा. मी सर्व संपन्न आहे आणि केवळ भक्तीने प्रसन्न होतो. तेव्हा राणीने वेदांग पारंगत निर्धन ब्राह्मणाला बोलवून विविध दान दिले आणि सौभाग्यवर्धक दान जे श्री नारद मुनींनी उपदेशिले तेही देऊन व्यक्त केले की त्या दानाने श्री विष्णू व श्री शंकर माझ्यावर सदा प्रसन्न व्हावेत. मग राणीने श्री नारद मुनीला म्हटले, ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही जे दान पतीच्या कर्मसिद्धीसाठी सांगितले ते मी दिले. जन्मांतरी माझे पती बाणच राहोत. बाण सोडून जर माझी कोणती देवता नाही तर त्या सत्याला अनुसरून माझे पती 100 वर्ष जगावेत. स्त्रियांचा पती दैवत असतो, त्यांचा अन्य कोणताही धर्म नसतो. तरी सुद्धा आपल्या सांगण्यानुसार मी दान केले. आदरणीय ब्राह्मण, आता पतीप्रती कर्तव्याचे मी पालन करीन. ब्रह्मर्षी, आता गमन करण्याआधी मला तुमचा आशीर्वाद द्या. तसेच हो, असे त्या राणीला सांगून सर्व राण्यांचे मन आकर्षित करून अन्यत्र मन वळवून श्री नारद मुनी अंतर्धान पावले. तेव्हा त्या सर्व राण्या पतीकडे आकृष्ट होऊन नारदाने मोहित निस्तेज व निष्प्रभ झाल्यात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील त्रिपुर क्षोभ वर्णन नावाचा 27वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे नारदाने आता तिथून निघाला बाणासुराच्या त्रिपुरातून त्यांच्या पत्नीला आणि राणीला भेटून आणि तिला सर्व सांगून. आता पुढील अध्याय आहे की अध्याय 28वा त्रिपुर विनाश प्रसंगात ज्वालेश्वर तीर्थ अमरेश्वर तीर्थ वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. एतस्मिन्नन्तरे रुद्रो नर्मदा तटमास्थितः क्रीडते ह्युमया सार्धं नारदस्तत्र चागतः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, ह्यावेळी श्री नर्मदा तटावर स्थित श्री रुद्र उमादेवी बरोबर क्रीडा करत होते आणि तिथे श्री नारद मुनी आले. उमादेवीसह देवादिदेव श्री शंकराला प्रणाम करून त्रिपुरात जो प्रसंग घडला तो श्री नारद मुनींनी निवेदन केला. स्वामींच्या आज्ञेने बाणाच्या त्रिपुरातील महालात गेलो होतो.
बाणाला न्यायपूर्वक भेटून त्याच्या विस्तीर्ण अंतपुरात गेलो. तिथे बुद्धिमान बाणाच्या 1000 स्त्रियांना पाहून इच्छेनुसार यथायोग्य त्या पुराला मोहित करून परतलो. त्रिपुर मोहित करून परतलो. श्री नारद मुनीचे ते वचन ऐकल्यावर चांगले झाले, चांगले झाले अशी प्रशंसा करून श्री शंकराने त्रिपुर भ्रमणाचे चिंतन केले. समर्थ श्री विष्णूने स्वहस्ते सोडलेले वेगवान महान विष्णुचक्र माझ्या तेजाने रक्षित झाले. त्या लोकात प्रसिद्ध बाण माझ्या भक्तीत तत्पर आहे आणि विशेषतः ब्राह्मणांची वाणी ही माझ्या इच्छेने त्याला प्राप्त आहे. अशा प्रकारे खूप वेळ देवादिदेव महेश्वरांना सुखपूर्वक चिंतन केले. अशा प्रकारे खूप वेळ देवादिदेव श्री महेश्वरांनी सुखपूर्वक चिंतन केले. आता ह्या बाणासुराने जसं रावणाने तपस्या करून वर प्राप्त केले होते, तसेच बाणासुराने सुद्धा श्री शंकराकडून वर प्राप्त केलेले आहेत. आणि श्री शंकर हे भोलेनाथ आहेत, त्यामुळे ते तपस्या केली की त्याचं फळ, त्याचं त्या वरदान हे देतात. त्यामुळे राक्षसांना पण ते वरदान प्राप्त झालेले आहे. तपस्येचं फळ हे प्रत्येकाला प्राप्त होतं हे आहे. आणि तसंच बाणासुराला सुद्धा ते प्राप्त झालेलं होतं. त्याचं चिंतन आता श्री शंकर करतायत, कारण त्याचा आता निर्णय घ्यायचा आहे, त्याचा संहार करायचा आहे, तो त्रास देतोय सर्वांना. त्यानुसार त्यांचं चिंतन चालू आहे. तर ते पुढे सांगतात, त्यानंतर श्री शंकराने मंदारावर लक्ष केंद्रित करून त्याला धनुष्यावर स्थापित केले. पृथ्वीला धनुष्याच्या प्रत्यंचेत स्थापित केले. धनुष्य बाणात सनातन श्री विष्णूचे ध्यान केले. त्या बाणाच्या अग्रभागावर चतुर्मुख ज्वलंत अग्नी स्थापित केला. धनुष्य बाणाच्या पिसाकडील अग्रभागात गरुड व वेगात वायूला स्थापित केले व पृथ्वीरूप रथाची रचना केली. धुरीच्या अग्रभागात दोन्ही अश्विन कुमारांना अक्षात इंद्रदेवाला आणि पुढील किलात कुबेराला, उजव्या बाजूला यम आणि डाव्या बाजूला कठोर काळाची भावना चंद्र सूर्याला चक्र रूपात, तर गंधर्वांना आर्यांच्या रूपात, श्री महादेवाला सारथी, तसेच वेदांना घोडे करून वेदांगांना लगाम आदी रूपात, तसेच रासरूपात छंदांचा विचार झाला. मुखाने उच्चारण करण्यायोग्य ओंकाराला चाबूक बनवून धाताला पुढे, विधाताला मागे, सर्व दिशांना वायू, तसेच ऊर्ध्व यंत्रात मोठमोठे साप, पिशाच सिद्ध विद्याधराला स्थापित करून गणभूत समुदायाला सर्वांग संधित, युगमध्ये मेरू आणि युगाच्या खाली महागिरी हिमालय, यंत्रात भयंकर सर्प, शम्यस्थानी विशेषतः वरुण, नैऋत्ती आणि दोऱ्यांच्या बंधनस्थानी गायत्री नि सावित्री स्थित केल्या. रथध्वजात सर्व बाजूस सत्य, शौच, दम व रक्षा स्थिर करून रथाला देवमय बनवून श्री शंकर युद्धास कटिबद्ध झाले. शंकरांनी त्यांचं कसा रथ तयार केलेला आहे हे सर्व शक्तीने भारलेला असा रथ त्यांनी तयार केला आणि त्यासाठी सर्वांचा त्यांनी वापर केला. हिमालयापासून गायत्री, सावित्री असे सर्वांचा वापर केलेला आहे. पुढे सांगतात की कवचधारी, तलवारधारी, अंगुली रक्षक साधनयुक्त होऊन देवादिदेव श्री शंकर फेटा कसून जटाजूट घट्ट बांधून दिव्य धनुष्याला सज्ज करत उत्तम रथाला योजून हे युधिष्ठिर त्याच्या मध्यभागी स्थित झाले. त्यांनी धनुष्याच्या तीव्र टनत्काराने त्रिभुवन कंपित झाले. त्यावेळी युद्धासाठी दृढपणे वैशाखाचा आश्रय घेऊन श्री महेश्वर स्थित झाले. खूप वेळ निरीक्षण केल्यावर क्रोधाने डोळे लाल झाले. तेव्हा उत्कृष्ट मंत्राचे ध्यान करून आणि स्वतःला अवरोधित करून त्रिपुर विनाशाच्या इच्छेने त्यांनी अचानक बाण सोडला. जेव्हा अंतरिक्षात तिन्ही पूर एकत्र आले तेव्हा अर्ध्या क्षणात त्रिपुराची एकता पाहून त्रिवर्त त्रिशल्य बाणांनी ते नष्ट केले. हे भरतश्रेष्ठ, त्रिपुरात बाण सुटल्यावर तेथील लोक भयग्रस्त झाले. सर्व असुरांच्या विनाशाकरिता ते भयावह काळरूप होते. तेव्हा लोक
लोक कंटकारक अट्टहास करत होते. लेखन कार्य करताना क्षणात डोळ्यांची उघडझाप करणाऱ्यांचे डोळे निश्चल होऊ लागल्यावर मर्त्य चित्र ग्रंथाप्रमाणे दिसू लागले. ते देव मंदिरात आवाज करत मोठमोठ्याने हसत होते. स्वप्नात स्वतःला लाल वस्त्राने शोभित असे पाहत होते. लाल माळायुक्त डोक्याचे चिखलात पडत होते. मस्तकाला उटी तेल लावलेल्या रूपात स्वतःला पाहत होते. राजश्रेष्ठ गाढव जुंपलेल्या वाहनात स्वतःला चढताना पाहत होते. प्रलय कालासमान संवर्तक महावायूने अनेक घरे व वृक्ष उन्मळून टाकले होते. भयंकर आवाजात भूकंप शिवाय हजारो उल्कापात होऊ लागले. मेघ कठीण दगड मिश्रित रक्ताचा पाऊस पाडत होते. ब्राह्मणाच्या अग्निकुंडात उत्तम हवन केलेले अग्निदेव धुरासह ठिणग्या उडवत चढत होते. हत्ती मदरहित झाले. घोडे निर्बल व गतिहीन झाले. हजारो वाद्य न वाजवताही वाजत होते. बिनवायू ध्वज कंपित झाले. विविध छत्र पडले. वृक्षनी पाने सर्वत्र जळू लागले. सर्वत्र हाहाकारमय झाले. सर्व व्याकुळ झाले. सोसाट्याच्या वाऱ्याने सुंदर उद्याने उद्ध्वस्त झाली. त्यांनी प्रेरित त्रिपुर व त्यांतील प्राणी जळू लागले. वृक्षलता झुडपे आदी शिवाय सर्व घरे सर्व बाजूंनी जळू लागलीत. अग्निदेव सर्व दिशांनी प्रज्वलित झाले होते. संपूर्ण दृश्य पलाश वृक्षाच्या पुत्र पुष्पासम जळताना दिसत होते. धुरांमुळे एका घरातून दुसऱ्या घरात जाऊ शकत नव्हते. त्रिपुरातील सर्व लोक श्री शंकराच्या क्रोधाग्नीत जळत असताना आक्रंदन करत होते. सर्व दिशांना प्रज्वलित होऊन त्रिपूर जळत होते. भवनांच्या शिखराय भागाचे हजारो तुकडे होऊन पडत होते. धूरमय आग चौफेर जाळत नाचत सर्व दिशा आणि देश व्याप्त करून वनात धावत होती. आता हे सर्व एका बाणाने जो श्री शंकरांनी बाण तिथे सोडला त्रिपुराच्या दिशेने, तेव्हा एवढं सगळं घडलेलं आहे. तर ते त्याचं वर्णन भयंकर वर्णन करत आहे की धूरमय आग चौफेर जाळत नाचत सर्व दिशा आणि देश व्याप्त करून वनात धावत होती. देव मंदिर सर्व घरे तसेच राजवाडे जळत होते. काळ प्रेरित अग्निदेवाने श्री शंकराच्या क्रोधाग्नीपेक्षाही वरचढ होऊन सर्व लोकांना जाळले. हे राजा, बालवृद्ध गृहद्वार वाहन वनासहित सर्व त्रिपुर अग्नीने जाळले. कोणी भोजन करत होते तर कोणी पिण्यात आसक्त होते. वेश्यांना नृत्यगीतात आसक्ती होती. अग्नी ज्वाळांनी त्रस्त असे ते सर्व एकमेकांत गुरफटून जळता जळता अचेतन होऊ लागले. अन्य सर्व दानव तिथे अग्नीने बुरळ पडल्यामुळे जळत होते. धुरामुळे व्याकुळ झाल्यामुळे ते अन्यत्र जाऊ शकत नव्हते. हंस, करडुआ पक्ष्यांनी परिपूर्ण स्वर्ण कमळांनी युक्त विहिरी जळून नष्ट होऊ लागल्या. नगराच्या बागा अग्नीत जळत होत्या. सुंदर कमळांनी झाकलेल्या 8 योजनपर्यंत असलेल्या विस्तीर्ण विहिरी आणि पर्वतात समान रत्नांनी सुशोभित भवनाचे अग्नीत जळल्यामुळे पृथ्वीवर तुकडे तुकडे पडताना दिसत होते. सर्वत्र स्त्री पुरुष बालवृद्ध जळत होते. अग्निज्वाळा निर्दयपणे जाळत सर्वत्र भयंकर हाहाकार माजवत होत्या. हे नृपश्रेष्ठ, कोणी सुखाने झोपलेली, कोणी नशेत चूर असलेली मस्तवाल, तर कोण क्रीडा करून शय्येवर लेटलेली विशाल नेत्रांची गळ्यातील हाराने भूषित सुंदरी धुराने वेष्टिल्यामुळे दीनपणे अग्नीत पडली. एक स्त्री पुत्र स्नेहामुळे पुत्राला आलिंगन देत अग्नीत जळत होती, तर अन्य इंद्रनील मणीने शृंगारलेली सुवर्णमय गौरवर्ण सुंदरीने पतीला अग्नीत पडलेले पाहून स्वतः त्याच्यावर झेप घेतली. हे राजा, सूर्यासम वर्णाची स्त्री तिच्या प्रियपतीसह लेटल्यामुळे अग्निज्वाळांनी त्रस्त होऊन पतीला बिलगली, तर मेघासम वर्णाची चंचल कणक मेखला नी श्वेत वस्त्र धारण केलेली सुंदरी पृथ्वीवर पडली. कुंद पुष्प व चंद्रासम वर्ण असलेली नीलरत्नांनी शोभित कोणी सुंदरी हात जोडून माथा टेकून अग्निदेवाला प्रार्थना करत होती. राजा,
कोणा स्त्रीचे वस्त्र जळत होते, तर कोणाचे केस जळत होते. अग्निज्वाळांसम जळणाऱ्या सर्व पात्रांनी कोणी स्त्री घाबरत होती. दुःख पीडित कोणी स्त्री पतीला भस्मसात झालेले पाहून कुररी सागरी पक्षास सम विलाप करत पतीला आलिंगन देत अचानक त्याच्या मस्तकावर पडली. कोणी दुसरी स्वतःच्या भवनात विलाप करत होती, तर कोणी माता पिता अकस्मात अचेतन झालेले पाहून थोडी घोडी सम जमिनीवर पडून थरथरत होती. दोन्ही बाजूंनी जळणारी दुसरीकडे चेहरा वळवल्यामुळे स्वतःच्या मुलाला पाहू शकत नव्हती. कुंभिलचे घर जळून पृथ्वीवर पडले. कुष्मांड धूम्र कुहक वक विरूपनयन आणि विरूपाक्ष यांचीही घरे जळत होती. हे निष्पाप राजा शुंभ डिंब रौद्र प्रल्हाद जे असुरश्रेष्ठ आहेत, तेच दंडपाणी विपानी सिंह वक्त्र दुंदुभ संभ्राद दिंडी बाणाचा भाऊमुंडी बाण क्रव्याद व्याघ्र वक्त्र या प्रकारे जे अन्य गर्विष्ठ दानव होते, त्यांच्या घरातही निर्दयपणे आग जळत होती. जळणाऱ्या स्त्रिया घरोघरी विलाप करत होत्या. दीनपणे बोलणाऱ्या अनाथ स्त्रिया श्री शिवशंकराकडे जाऊन म्हणाल्या, हे अग्निदेव, जर देवांच्या शत्रूशी शत्रुत्व आहे तर पुरुषांशी. आता स्त्रिया श्री शंकराला विनवत आहेत की हे अग्निदेव, जर देवांच्या शत्रूशी शत्रुत्व आहे तर पुरुषांशी वैर उचित आहे. घरच्या पिंजऱ्यातील कोकिळे समान स्त्रियांचा काय अपराध? आपण अति निर्दय आणि कठोर आहात. आपला स्त्रियांवर क्रोध उचित आहे का? आपण या जगात ऐकले नाही का की स्त्रिया सर्वतः अवध्य आहेत. वायुप्रेरित होऊन जाळणे हा आपला गुण आहे, परंतु स्त्रियांप्रती आपणास काही करुणा दाक्षिण्य नाही. अनार्यच तरुणीवर दया दाखवतात. रानटी पुरुषांपेक्षाही रानटी नीच कृत्य न त्यागणारे अचेतन आहात. स्त्रिया असा विलाप करत असूनही मोठमोठ्या ज्वाळांनी अग्निदेव सर्वांना जाळत होते. ते पाहून हळहळत असताना बाण म्हणाला, श्री शंकराचा तिरस्कार करून मी पापात्मा झालो, नष्ट झालो. माझ्या पापी मूर्खपणामुळे हे स्थिर लोक नष्ट झाले. ही इहलोकात व परलोकात नित्य गोब्राह्मण हत्या झाली. अन्न पाणी मठ बगीचा आणि आश्रमांचा विनाश केला. ऋषींचे आश्रम, देवकार्यात येणारे बगीचे, सार्वजनिक स्थाने मी नष्ट केलीत. त्या पापामुळेच माझ्या तपबलाचा नाश झाला. धन, राज्य व अंतःपुराने मी काय करू? अजानपणे श्री शंकर चरणी शरण जाणे सर्वश्रेष्ठ आहे. सर्व दुःख हरण करणाऱ्या श्री शंकरा व्यतिरिक्त माता पिता किंवा अन्य बंधू रक्षक नाहीत. स्वतः केलेले पाप स्वतःच भोगायचे असते. मी पुन्हा सर्व साधूंसह जळत आहे असे म्हणून शिवलिंग मस्तकावर धारण करून तो बाण अग्नीने आवृत्त दुःखी घामाने थपथपत भवनातून त्वरित बाहेर पडला. वारंवार घसरून पडत सद्गतीत वाणीने श्री शंकराची स्तुती करत त्यांना शरण गेला. त्याने म्हटले, हे श्री शंकर, आपल्या क्रोधाग्नीने प्रज्वलित होऊन मी वधयोग्य असेन. आपल्या क्रोधाग्नीने प्रज्वलित होऊन मी वधयोग्य असेन, तर हे महादेव, आपल्या कृपाप्रसादाने माझे आराध्य बाणलिंग नष्ट न हो. हे शिवलिंग माझ्याकडून अर्चित भक्तिपूर्वक ध्यानधारणा केलेले अन प्राणापेक्षाही अत्यंत प्रिय आहे. हे देवादिदेव, याचे रक्षण करण्यास आपणच समर्थ आहात. हे सुरश्रेष्ठ, जर मी तुमचा अनुग्रह पात्र अथवा वधयोग्य असेल तर जन्मोजन्मी आपल्या चरणी माझी भक्ती अचल राहो. श्री महादेव, स्वकर्मानुसारी पशु कीटक पतंग तसेच तिर्यक योनीत गेलो तरी आपल्या भक्तीत मी अचल राहो. हे राजा असे सांगून भक्तश्रेष्ठ महाभाग्यवान बाणाने उत्तर स्तोत्राने देवादिदेव श्री महादेवाची स्तुती केली. बाण म्हणाला, हे श्री शिवशंभू,
सर्व संहार करणारे श्री शंकर आपणास नमस्कार असो. संसार भयभीत प्राण्यांचे भयनाशक आपणास नमस्कार असो. कामदेवाचा विनाश करून सुंदरीच्या प्रिय मनोकामनेचे पूरक आपणास नमस्कार असो. पार्वती देवीचे प्राणनाथ परमार्थाचे सारभूत भयंकर सर्पाचा हार करणारे आपला जय असो. निर्मल भस्मभूषित गात्र आपला जय असो. मंत्रमूल स्वरूप जगताचे एकपात्र आपण सर्वश्रेष्ठ आहात. विषधारी सर्पांनी वेढल्यामुळे पीत जटाधारी आपला जय असो. भयंकर रूप त्रिशूळ व धनुष्यधारी आपण सर्वात उत्कृष्ट आहात. त्रिनेत्र संगदोषरहित आपला जय असो. गंगा तरंग धारण करता श्री शंकर आपला जय असो. भयंकर स्वरूप खट्वांग हस्त आपला जय असो. संपूर्ण जगाचा प्रशस्त चंद्रशेखर आपला जय असो. सूरश्रेष्ठ सूरलोकाचे सारभूत भगवान आपला जय असो. प्रज्वलित होणाऱ्या पदार्थांचे सारभूत आपला जय असो. कीर्तनीय जगात पवित्र आपला जय असो. वृषभध्वज व बहुविध चरित्र असलेले भगवान आपला जय असो. नरक कपाल माला रचित असे आपण जय प्राप्त हो. अगासुराच्या देहपंजराचे काळ नीलकंठ श्रेष्ठ नंदीश्वरावर गमन करणारे आपला जय असो. सकल लोकाचे पापशमन करणारे आपला जय असो. सिद्ध सुरासुर ज्याच्या चरणी नम्र आहेत असे आपला जय असो. अतिभयंकर संसार सागर तारक रुद्र आपला जय असो. गिरीश देवराज इंद्र आदीचे माननीय शिव आपला जय असो. सूक्ष्म रूपधारी ऋषी मुनी द्वारा चिंतननीय आपला जय असो. त्रिपुर दग्ध करणारे विश्वाचे सूक्ष्म तत्व आपला जय असो. सकल शास्त्राचे परमार्थ तत्व आपला जय असो. दुर्बोध संसार तारक आपला जय असो. घोर कलियुगाचे पाप महार्णवात मुक्त करणारे भगवान आपला जय असो. सुरासुर आदी गणांचे ईश आपला जय असो. अश्व वानर सिंह आणि हत्ती सममुख असलेले ईश्वर आपणास नमस्कार असो. आपण अतिसूक्ष्म स्थूल व अतिदीर्घ रूपवान आहात. देवगण सुद्धा आपणास प्राप्त करू शकत नाहीत. अमरतत्व निरंजन मी आपल्या चरणी सदा वंदन करतो. सुंदर नेत्रांच्या कांतीला हरण करणारे सांब आपला जय असो. खूप उन्नती प्राप्त करूनही अहंकारी आपणास प्राप्त करू शकत नाही. स्वविनाश ओढवून घेतो तेव्हा उग्र तपसुद्धा अति हानिकारक होते. संकटकाळी एकटे जाणाऱ्याला पुत्र बांधव पत्नी वा सर्व मित्र सहाय्यक नसतात. केवळ केलेले शुभाशुभ कर्मच जे कर्ताद्वारा होतात तेच सार्थक ठरतात व कूच करणाऱ्याच्या पुढे चालतात. निर्धनीला भ्रमण करताना काही भय नसते, पण धनाची आसक्ती बाळगणारा भयमुक्त नसतो. तेव्हा मी धनत्याग करतो. लोभीच पापाचरण करतात. शुद्धांश पापापासून दूर राहतात. धर्मसार श्रवण करून त्याचे निश्चयपूर्वक ग्रहण केले पाहिजे. आपण श्री विष्णू, आपण सनातन ब्रह्मस्वरूप जगन्नाथ, आपण इंद्र, आपण देवाधिदेव सुरनाथ आहात. आपणास नमस्कार असो. आपण पृथ्वी व वरुणही आहात. आपण वायू अग्नी आहात. आपणच यज्ञातील दीक्षानी यजमान तसेच आकाश आणि चंद्र आहात. आपण सूर्य आणि कुबेर, आपण यम शिवाय गुरुही आपणच आहात. त्रिभुवन व्यापी सूर्याप्रमाणे आपण सर्व जग व्याप्त केले आहे. हे बाणकृत स्तोत्र ऐकून क्रोध त्यजून प्रसन्न मनाने श्री शंकर भगवान म्हणाले, हे दानव, आता तू घाबरू नकोस. स्वनिर्मित भवनात तू स्थिर राहा अथवा माझ्याजवळ राहा. वत्स, आजपासून तू पुत्र, नातू, पणतू, बांधव आणि पत्नीसह सर्व शत्रूंत वधयोग्य नाहीस. श्री मार्कंडेय म्हणाले, हे भरत वंशोत्पन्न राजा. तेव्हा देवाधिदेव श्री शंकराने त्याला वर दिला. तू स्वर्ग, मृत्यूलोक व पाताळात सुरासुरांकडून पूजित होशील. तू अविनाशी अविकारी होऊन सुखाने राहा. त्यानंतर त्या श्री रुद्रदेवाने अग्निदेवाला दग्ध करण्यापासून आवरले.
श्री शंकराने त्याचे तिसरे पूर रचले, जे अग्नी ज्वाळांनी वेढल्यामुळे पृथ्वीवर पडले होते. अर्ध्या प्रस्थानापासूनच अग्निज्वाळा आकाशाला स्पर्श करत होत्या. तिथे ऋषी, देवता आणि श्रेष्ठ विद्याधर आदी हाहाकार माजवत होते. त्याचा एक भाग श्री शैलमध्ये पडला, दुसरा भाग प्रज्वलित असतानाच अमरकंटक पर्वतावर पडला. ज्वालायुक्त स्थितीत पडल्यामुळे तो ज्वालेश्वर नावाने स्मरण झाला. हे राजा, त्रिपुर जाळल्यावर उत्तम भाग पडल्यावर श्री रुद्रदेव तेथील ज्वाळांचे निवारक होऊन तिथे स्थिर राहिले. हाहाकार करणाऱ्या ऋषींच्या रक्षणार्थ उमादेवींनी नंदिकेश्वरासह स्वतः श्री महेश्वर मूर्तीधारी होऊन तिथे स्थिर झाले. जो भक्तिभावाने मनापासून अमरकंटकची स्तुती स्मरण करतो त्याला निसंशय चांद्रायणपेक्षा अधिक पुण्य मिळते. कारण हा अमरकंटक श्रेष्ठ पर्वत अत्यंत पुण्यरूप आहे. हे राजा, यामुळे हा नित्य पापक्षय करणारा आहे. हा पर्वत नाना वृक्षलतांनी व्याप्त व विविध फुलांनी सुशोभित आहे. अनेक पुष्पगुच्छ, झुडपे आणि वेलींनी वेढलेला आहे. वाघसिंहांनी युक्त, हरणांच्या झुंडींनी सुशोभित, श्वापदांच्या आवाजाने नित्य आनंदित असलेल्या त्या पर्वतात श्री महादेव, इंद्रदेव, भगवान श्री विष्णू आदी प्रमुख सहस्र देवादिदेव श्री शंकर सेवित आहेत. हे राजा, या अमरकंटक पर्वतावर जो देहत्याग करतो तो क्रमशः 14 लोकात विलास करतो. ऐंद्र, अग्नेय, कौबेर, वायव्य, याम्य, नैऋत्य, वारुण, सौम्य, सौर, ब्राह्मपद आणि वैष्णवपद प्राप्त करतो. त्यानंतर उमारुद्र ईश्वर आणि मग सर्वात परम सदाशिव रूप शांत अतींद्रिय सूक्ष्म ज्योती आहे. धीर जितेंद्रिय विधीपूर्वक त्यातच निसंशय विलीन होतो. राजा युधिष्ठिरने विचारले, ऋषीश्रेष्ठ अमरकंटकमध्ये पतनाचा कोणता विधी सांगितला आहे? हे महामुनी, हे आपण मला सांगावे, मला शंका आहे. श्री मार्कंडेय वदले, हे पांडुनंदन ऐका, मी तो विधी सांगीन. आधी नित्य कर्म करावे आणि त्यानंतर गमन करावे. हे राजा, प्रथम 3 चांद्रायण व्रत करून शिवमंत्राचा 10,00,000 जप करावा. शुद्ध भाजी व लाल कुळीत खाऊन 3 वेळा स्नान करून शुद्ध अंतःकरणाने 3 वेळा देवादिदेव त्रिनेत्र शिवाचे पूजन करावे. हे राजश्रेष्ठ, तिथेच दशांगाने हवन करावे. अशा प्रकारे 1,00,000 वेळा मंत्राचा जप केल्यावर गंधमालांनी पूजन करावे. रात्री विमानात श्री शंकराला स्थित पाहिल्यावर लीन व्हावे. या नियमानुसार लीन होणारा स्वर्गलोक मिळवून देवतांबरोबर खेळतो. 30 करोड 30,000 वर्षापर्यंत सुंदर भोग भोगून तो पुन्हा पृथ्वीवर उतरतो. लोक पूजित होऊन त्याच्या एका छत्राखाली पृथ्वीवरचे राज्यसुख उपभोगतो. व्याधी शोक विमुक्त होऊन शतवर्ष जगतो. ते ज्वालेश्वर तीर्थ तर त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. राजा युधिष्ठिर, तिथून श्री शंकर रचित ज्वाला नदी निघाली आहे. ही नदी त्या बाणासुराला शांत करून श्री नर्मदाला मिळाली. महाराज, त्या संगमावर विधीपूर्वक तीळ मिश्रित जलाने पितृदेवतांचे तर्पण करावे आणि पितृदेवतांना पिंडदान करावे. असे करणारा उत्तम पुंडरीक कमलदानाचे फल प्राप्त करतो, विष्णू लोक प्राप्त करतो. हे राजा, त्या तीर्थात जो अनाशक म्हणजे अनशन व्रत करून श्री शंकराची आराधना करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन रुद्रलोकात जातो. अमरेश्वर शेकडो देवांनी सेवित आहे, तसेच ऋषीगणांनीही सेवित आहे. म्हणून हे क्षेत्र महापुण्यजनक आहे. हे अमरकंटक तीर्थ सर्वत्र योजनपर्यंत पुण्यदायी आहे. करोडो रुद्रदेवांनी युक्त असल्यामुळे हे अत्यंत पुण्यप्रद आहे. ज्याने त्या अमरकंटक पर्वत राजाची परिक्रमा श्रद्धापूर्वक केली त्याने निसंशय पृथ्वी प्रदक्षिणा केली. काया वाचा मने प्रदक्षिणा केल्याने त्रिविध ताप नष्ट होते, असे सत्य श्री शंकराने सांगितले आहे. राजा, अमरेश्वर जवळ शक्रेश्वर तीर्थ आहे, जे इंद्रदेवाने महान तप करून स्थापन केले आहे. श्री ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शुभ कुशावर्त तीर्थसुद्धा तिथे आहे, जे ब्रह्मकुंड म्हणून प्रख्यात आहे. तसेच तिथे हंस तीर्थही आहे.
अंबरीशाचे तीर्थ आणि महाकालेश्वर तीर्थानंतर कावेरी नदीच्या पूर्वेला मातृकेश्वर तीर्थ आहे. भरतश्रेष्ठ ही तीर्थे श्री नर्मदाच्या दक्षिण भागात आहेत. तिथे राहण्याने दान स्नान करण्याने पापसमूह नष्ट होतो. महाराज भृगुतुंगात प्रसिद्ध शिवभैरव तीर्थ आहे आणि त्याच्या दक्षिण भागात चपलेश्वर तीर्थ आहे. ही दोन्ही दुःख हरण करणारी तीर्थे श्री नर्मदाच्या उत्तर तटावर आहेत. त्यांची पूजा अर्चा करून त्यांना नमस्कार करून उत्तम तीर्थयात्रेचे फळ मिळते. दर्शनाविना अर्चनेविना ते दोन्हीही मानवाला विघ्नकारक आहेत. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील त्रिपुर विनाश प्रसंगात ज्वालेश्वर तीर्थ अमरेश्वर तीर्थ वर्णन नावाचा 28वा अध्याय पूर्ण झाला. अशा रीतीने आज आपलं बरंच वाचन झालेलं आहे आणि बाणासूर ह्या आसुराला कसा श्री शंकराने त्याचा अहंकार नष्ट केला आणि तो शरण आल्यानंतर त्याला त्यांनी माफसुद्धा केलं आणि त्याला त्यांनी वरदानसुद्धा दिलेलं आहे. आणि ज्वालेश्वर हे तीर्थ जे आहे ते अमरकंटकच्या इथे आणि अनेक तीर्थ आहेत. अशा रीतीने इथे आपण थांबूया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे